नमस्कार आणि शुभ दुपार सर्वांना। मी निमेश सांडे आज एका नवीन ब्लॉग तुम्ही सर्वांचं स्वागत करतो। माझ्यासोबत आहे सुजल। सुजल कुठे आहे? हे सुजल। हां, तर आम्ही एका गेलो कार्यक्रमामध्ये, मला तिथे इन्व्हाइट केलता आणि त्या कार्यक्रमामध्ये मला एक भेटवस्तू दिलेली आहे। तर आज आपण अनबॉक्सिंग करूया की काय भेटवस्तू आहे, काय सरप्राईज आहे। तर मी तुम्हाला दाखवतो आता घरी गेल्यावर की नक्की त्या बॉक्समध्ये काय भेटवस्तू दिली। तर धन्यवाद त्या सर्वांचं ज्यांनी मला ती भेटवस्तू दिली। सुजल अरे कुठे आहे? पोचलो घरी आता सुजल बघायचं ना आता काय ते। चला बघूया। आता आपला टाइम आहे अनबॉक्सिंग करण्याचा। तर जे काय आता बघूया, इथे बॉक्स आहे, अनबॉक्सिंग करणार आहे त्यांनी। फुलांचा गुच्छ बनवला त्यांनी, मोठे हँडमेड आहे, त्याच्यामुळे भारी आहे। पहिल्यांदाच बनवलेलं आहे। अजून एक स्टाईल आहे त्याच्यामध्ये। त्यांचं गिफ्ट दिलेले आहे। मला सांगितलं की जर तुम्ही गिफ्ट बघा, गिफ्ट तुमच्यासाठी सरप्राईज आहे, नक्की तुम्हाला आवडेल। काही असतो ते आवडणारच आहे। मजबूत पॅकिंग फुल चिकटपट्ट्या लावल्यात। चिकटपट्ट्यांचा पुरेपूर वापर केला आहे लावण्याचा। अजून अर्ध्या पण चिकटपट्ट्या निघल्यात नाही। पण एक छान कार्यक्रम झाला। कार्यक्रमामध्ये त्यांनी मला बोलवलं आणि एक्साइटमेंट वाढलेली आहे। तोपर्यंत अनबॉक्स होत तोपर्यंत एक्साइटमेंट खूप वाढलेली आहे। काय असेल तुम्ही अंदाज लावू शकता, कमेंट करा, प्रामाणिकपणे कमेंट करा व्हिडिओ बघण्याच्या आधी। छान गोष्ट दिलेली आहे त्यांनी मला। समय दिलेली आहे, समय म्हणजे मी जेव्हा माझ्या भाषणामध्ये सांगायचं त्यांना, मार्गदर्शन करताना की ज्योत पेटवण्यापेक्षा ज्योत ज्वलित ठेवणं महत्त्वाचं असतं। आणि त्यांनी मला एकदम म्हणजे खरंच मी जे बोललेलो, जे पेरलेलं त्याच्या अनुषंगाने मला त्यांनी गिफ्ट दिले। तर एक पितलेची आपण बोलू शकतो, पितलेची आपल्याला मला एक समय दिलेली त्यांनी। आणि धन्यवाद सर्व महिलांना, तुम्ही मला एक छान अशी भेटवस्तू अशी मला तुम्ही दिली। म्हणजे अंदाज तर नव्हता की अशी वस्तू देखील असू शकते, पण ते बोलतात नाही विचारांच्या पलीकडे एक अशी आपल्याला भेटले। तर पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना। आणि नक्की मी समय वापरायला लावेल। मी गणपती पण आले, ती मला भेटवस्तू दिलेली ती असेंबल केली आणि समय माझं नाव पण टाकलेलं आहे। आणि श्री गणेशनाथ महिला ग्रामसंघ आणि जाकमाता अशा 2 ग्रामसंघांनी, खारपाल्याच्या ग्रामसंघांनी मला गिफ्ट दिली। मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या। आणि आजचा ब्लॉग मी इथे थांबवतो।